नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचयचे अंतिम प्रकरण। वर्षे उलटली आहेत। मंत्री नासिरचे कुटुंब आता आमच्यापासून लांब गेले आहे, पण त्यांच्या अम्मीच्या बोलावण्यावरून आम्ही त्यांच्या घरी जातो। तिथे आम्हाला एका अविश्वसनीय योगायोगाबद्दल समजते, जो या संपूर्ण कथेला एका नवीन वळणावर घेऊन येतो। अंतिम दुवा, नासिरची मुलगी शनाया हिचे, त्याची माजी पत्नी फिरदौसचा मुलगा अभिमन्यू याच्यावर प्रेम जडले आहे। कायद्याचा अडथळा, नासिरचा स्वतःचाच पुरोगामी विरोध त्यांच्या मुलांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरेल का? नासिरचे अंतिम प्रायश्चित्त, हे समजल्यानंतर मंत्री नासिरने आपल्या सार्वजनिक जीवनात एक ऐतिहासिक पाऊल उचलले। एक असे पाऊल, ज्याने वैयक्तिक प्रेमासाठी देशाचा कठोर कायदाच बदलून टाकला। न्यायाची पूर्णता आणि शेवटी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हरिश्चंद्र, फिरदौसचे पती, आपल्या आत्मचरित्रात एक असे अंतिम सत्य उघड करतात। एक अशी नैतिक कबुली, जी नासिरचा प्रवास आणि मानव परिचयाचा अर्थ कायमचा परिभाषित करते। ऐका, न्याय आणि प्रेमाची ही गाथा नैतिकतेच्या शिखरावर पोहोचून कशी संपते, मानव परिचय च्या या शेवटच्या एपिसोडमध्ये। तुम्ही ऐकाल एपिसोड 22, जीवन संध्या, अंतिम सत्य आणि कथेचा विसर्जन। नैना आणि मी आता वृद्ध झालो आहोत। आम्ही तिथेच राहत आहोत, पण मंत्री असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नासिरचे कुटुंब आमच्या शेजारून गेले आहे। सबा अजूनही नियमितपणे आम्हाला फोन करत असते। नासिरची अम्मी आता वयोवृद्ध झाली आहे। सबाने एके दिवशी फोन करून नैनाला म्हटले, आमची अम्मी तुमची आठवण काढत असते। त्या स्वतः येऊ शकण्याच्या स्थितीत नाहीत। तुम्ही त्यांना भेटायला यावे अशी त्यांची इच्छा आहे। नैना म्हणाली, ठीक आहे सबा, आपल्याला भेटूनही खूप काळ झाला आहे। आम्ही उद्याच त्यांना भेटायला येऊ। सबा म्हणाली, मी तुम्हाला आणण्यासाठी गाडी पाठवून देईन। तुम्ही उद्या रात्री इथे जेवण करूनच जा। दुसऱ्या दिवशी सबाने गाडी पाठवली। आम्ही दोघे 4-5 तास सबाच्या घरी राहण्याच्या विचाराने तिथे पोहोचलो। नासिर दिल्लीत आहे। नासिरची अम्मी खूप अशक्त झाली आहे। आम्हाला बघून त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर छान हसू आले। मग आम्ही सर्वजण आरामदायी सोफ्यावर बसलो। सबाने आम्हाला सांगितले, आमची शनाया आता लग्नायोग्य झाली आहे। नैनाने विचारले, काय शनायाचे लग्न ठरवले जात आहे का? सबाने उत्तर दिले, खरं तर शनाया चांगली टेनिस खेळाडू आहे। ती ज्युनियर गटात राष्ट्रीय स्तरावर खेळायची। तेव्हापासूनच तिची भेट मुलांच्या गटात टेनिस खेळणाऱ्या अभिमन्यू नावाच्या मुलाशी होत राहिली। दोघे आता मोठे झाले आहेत। दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे। आता दोघांना लग्न करायचे आहे। मी म्हणालो, यात काय अडचण आहे? आता समाजात अशी लग्ने सर्रास दिसतात। सबा म्हणाली, हो, अभिमन्यू सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा मुलगा आहे, म्हणजे प्रतिष्ठित घराण्यातील आहे, म्हणूनही या लग्नात काही अडचण वाटत नाही। हे ऐकून मी थक्क झालो। मला माहीत आहे की सध्याचे सरन्यायाधीश फिरदौसचे पती आहेत, म्हणजेच अभिमन्यू नासिरची माजी पत्नी फिरदौसचा मुलगा आहे। ही गोष्ट मला पेचात टाकणारी वाटली। तेव्हा सबानेच पुढे सांगितले, हा अभिमन्यू नासिरच्या माजी पत्नीचा मुलगा आहे। तेव्हा नैना म्हणाली, मग तर शनाया आणि अभिमन्यू बहीण भाऊ झाले। अशा परिस्थितीत लग्न कसे शक्य आहे? यावर सबाने सांगितले, अभिमन्यू फिरदौसचा मुलगा नक्कीच आहे, पण त्याचे वडील नासिर नाहीत। तसेच शनाया माझी मुलगी आहे, पण तिचे वडीलही नासिर नाहीत। शनायाचे वडील माझे दिवंगत पहिले पती आहेत। नासिर आणि माझे लग्न शनायाच्या जन्मानंतर अनेक वर्षांनी झाले होते। या अर्थाने अभिमन्यू आणि शनाया रक्ताचे भाऊ बहीण नाहीत। आमच्यात असे लग्न होऊ शकते। तेव्हा मी विचारले, मग अडचण काय आहे? आता दीर्घ श्वास घेत सबाने सांगितले, अडचण देशाचा कायदा आहे, ज्यानुसार लग्नापूर्वी अभिमन्यूला आमचा धर्म स्वीकारावा लागेल। नासिर मात्र अभिमन्यूच्या अशा धर्मांतराच्या बाजूने नाहीत। तेव्हा नैना म्हणाली, मग तर शनायाला हे लग्न न करण्यासाठी समजावणेच योग्य ठरेल। सबा म्हणाली, हो, बघूया पुढे काय होते। ही गोष्ट जास्त लोकांना माहीत नाही। ही गोष्ट गेल्या काही दिवसांपासून मला अस्वस्थ करत आहे। तुमच्याशी बोलून माझे मन थोडे हलके झाले आहे। सबाने सांगितलेले हे गुपित आम्हाला गुपितच ठेवायचे आहे, हे नैना आणि मी समजलो। आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी माहीत असल्यामुळे सबाने शाकाहारी जेवणच बनवून घेतले। आम्ही आनंदाने त्या जेवणाचा आस्वाद घेतला। नंतर सबाने पाठवलेल्या गाडीने आम्ही आमच्या घरी परतलो। घरी परतल्यावर मी विचार करत होतो,
फिरदौसने नासिरपासून घटस्फोट घेतला होता. दुसऱ्या समाजात लग्नही केले. पतीच्या बदलीसोबत फिरदौसचे शहरही बदलले. तरीही फिरदौस आणि नासिरच्या मुलांमध्ये प्रेमाचा योग आला आहे. हे जग खरोखर खूप लहान आहे, जिथे इच्छा असो वा नसो माणसे पुन्हा पुन्हा एकमेकांसमोर येतात. यानंतर काही दिवसांनी आम्ही बातमी ऐकली. कायदा मंत्री नासिर यांनी त्या कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडले आहे, ज्यानुसार परधर्मी लग्न करण्यापूर्वी मुलाला मुलीचा धर्म स्वीकारणे अनिवार्य होते. दुरुस्ती मांडताना कायदामंत्र्यांनी तर्क दिला की हा कायदा तथाकथित लव्ह जिहादच्या समस्येला आळा घालण्यासाठी बनवला होता. आता आपल्या देशात ही समस्या उरली नसल्यामुळे कायद्यातील ही तरतूद आता निरर्थक झाली आहे. बातमी ऐकून मला वाटले की आता अभिमन्यू आणि शनायाच्या लग्नात काही अडचण राहणार नाही. नंतर काही दिवसातच ही कायदेशीर दुरुस्ती मंजूर झाली. एके दिवशी आम्हाला कुरिअरने फिरदौसने पाठवलेली अभिमन्यूच्या लग्नाची पत्रिका मिळाली. त्याच रात्री फोन करूनही फिरदौसने लग्नाला येण्यासाठी आम्हाला आग्रहाचे निमंत्रण दिले. तसेच नासिर आणि सबानेही आम्हाला शनायाच्या लग्नाला येण्यास सांगितले. लग्नाच्या रात्री अति विशिष्ट पाहुण्यांमध्ये स्थान मिळाल्यामुळे आम्हाला अभिमान वाटत होता. फिरदौसने हरिश्चंद्र जी यांच्याशी नैना आणि माझी ओळख करून दिली. सत्याच्याही पलीकडे जाऊन फिरदौसने त्यांना सांगितले की मी तिचा नवजीवन प्रदाता आहे. सरन्यायाधीश हरिश्चंद्र जी यांनी हे ऐकताच कोणताही संकोच न बाळगता माझे आणि नैनाचे चरणस्पर्श केले. या अपेक्षेबाहेरील सन्मानाने आम्ही धन्य झालो. मग फिरदौसने माझ्याशी एकांतात म्हटले, सर, मी अभिमन्यूच्या शनायासोबतच्या लग्नाला संमती तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवूनच दिली आहे. माझ्या चेहऱ्यावरचा संशय ओळखून फिरदौस हसून स्वतःच पुढे म्हणाली, सर, तुम्ही विचार करत आहात ना की तुम्ही तर मला शनायाबद्दल काहीच सांगितले नव्हते. मी म्हणालो, फिरदौस, तू तर चेहरा पाहूनच मनातले ओळखतेस. यावर फिरदौस पुन्हा हसली आणि म्हणाली, जी सर, ही तुमची आणि माझे पती हरिश्चंद्र यांचीच मला लाभलेली देणगी आहे. तुम्ही एकदा म्हणाला होतात की नासिरमध्ये मानव परिचय दिसू लागला आहे. त्यावरूनच मी विचार केला की ज्यांचे आईवडील चांगले असतात त्यांची मुलेही चांगलीच असतात. या न्यायाने मी शनायाला आमची सून म्हणून योग्य मानले आहे. अशा प्रकारे फिरदौसने मला विशेष असल्याची जाणीव करून दिली. मी त्या संपूर्ण कार्यक्रमात भावूक होतो. मला अभिमान वाटला की मी योगायोगाने फिरदौसच्या कामात येऊ शकलो, जिच्यामध्ये इतक्या उच्च पदावर असूनही थोडाही गर्व नाही. मला लग्नाच्या कार्यक्रमात हे पाहून आनंद झाला की नासिर फिरदौस विहीन म्हणून अत्यंत सहजतेने भेटत आहेत. त्यांच्या कडू भूतकाळाचा कोणताही लवलेश त्यांच्या वागण्यात दिसत नव्हता. कदाचित नासिरच्या अम्मीला आपल्या जीवनसंध्येला नासिर फिरदौसला असे एकत्र बघून जीवनातील सर्वात सुखद अनुभव येत होता. त्यामुळे त्यांच्या वृद्ध चेहऱ्यावर आनंदाची गुलाबी छटा दिसत होती. शनाया अभिमन्यूची जोडी खूप सुंदर दिसत होती. नैना आणि मी त्यांना आशीर्वाद दिला आणि मग आम्ही त्या भव्य कार्यक्रमातून परतलो. आणखी काही वर्षे उलटली. मी आता अंथरुणाला खिळून आहे. मला माझा अंत जवळ दिसू लागला आहे. नैना माझी सेवा करत आहे. फिरदौसला माझी स्थिती समजली तेव्हा ती मला भेटायला आली. फिरदौसचे येणे मला खूप छान वाटले. मी अशक्त झालो असलो तरी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सावरलो आहे हे ओळखून फिरदौसने मला म्हटले, सर, तुम्ही स्वतः लेखक आहात हे माहीत असल्यामुळे मी माझे पती निवृत्त सरन्यायाधीश यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राची एक प्रत तुमच्यासाठी आणली आहे. मला आशा आहे की तुम्ही ते वाचू शकाल आणि ते वाचून तुम्हाला आनंद होईल. मी फिरदौसला हसत आणि थरथरत्या आवाजात उत्तर दिले, नक्कीच फिरदौस, तुझ्या थोर पतींनी लिहिलेले पुस्तक वाचणे माझ्या आयुष्याच्या या शेवटच्या काळात खूप चांगला अनुभव असेल. फिरदौसने तेव्हा मला खोटे सांत्वन देत म्हटले, नाही सर, अजून तुम्ही खूप जगणार आहात आणि आम्हाला आशीर्वाद देणार आहात. फिरदौसलाही माहीत आहे की ती खोटे बोलत आहे. थोडा वेळ जवळ बसून माझ्या डोक्यावरून हात फिरवून ती त्या दिवशी निघून गेली. हे जीवनाचे विलक्षण स्वरूप असते. आधी आईवडील आपल्या लहान मुलांच्या डोक्यावर असा हात ठेवतात. मग आई वडिलांचे वृद्धत्व येते, ज्यामध्ये मोठी झालेली मुले त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना सांत्वन देतात. मी विचार करू लागलो, एके दिवशी मी फिरदौसचा आधार बनलो होतो.
आज ती माझे आत्मबळ वाढवून गेली आहे. हरिश्चंद्रजी यांचे आत्मचरित्र वाचायला मला 4 दिवस लागले. संपूर्ण पुस्तक अत्यंत रंजक आहे. त्यांनी एका प्रसंगाचा उलगडा केल्याचे मला खूप भावले, ज्यामध्ये ते लिहितात, कोणताही कायदा अत्यंत विचारमंथन करून आणि सर्व बाजू समजून घेतल्यावरच बनवला पाहिजे. मी कधीतरी देशाच्या कायद्यात अशी तरतूद जोडण्याची शिफारस केली होती, ज्यानुसार परधर्मी लग्न करण्यापूर्वी मुलाने मुलीचा धर्म स्वीकारणे अनिवार्य होते. तेव्हा देशात ही कायदेशीर तरतूद आणली गेली. मग ती वेळ आली जेव्हा माझ्या स्वतःच्याच मुलाने दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्याच्या धर्मांतराच्या सक्तीने मला अस्वस्थ केले. जरी अभिमन्यूच्या लग्नापूर्वी ही तरतूद रद्द करण्यात आली आणि माझ्या मुलाला धर्मांतराची गरज पडली नाही. या वैयक्तिक अनुभवानंतर माझे असे मत आहे की कोणताही कायदा असा नसावा जो इतरांवर लागू झाल्यावर आपल्याला चांगला वाटतो आणि आपल्यावर लागू झाल्यावर आपल्याला वाईट वाटतो. 21व्या शतकाची 4 दशके उलटल्यावर लग्न अशी होणे योग्य आहे की लग्नानंतरही पती आणि पत्नीला आपापल्या श्रद्धेनुसार धर्म मानण्याचे स्वातंत्र्य असावे. हा प्रसंग वाचल्यावर मला वाटले, हे हरिश्चंद्र तर खरोखर नावाप्रमाणे हरिश्चंद्र आहेत. जर त्यांनी आपले सत्य न लिहिताही शेवटच्या 3 ओळी पुस्तकात लिहिल्या असत्या तरी त्यांचा सल्ला तितकाच प्रभावी ठरला असता. मी विचार करत आहे की खरोखर एखादी व्यक्ती तेव्हाच थोर असते जेव्हा तिच्याकडे नैतिकता असते. महापुरुषांमध्येच आपली चूक मान्य करण्याचे नैतिक धैर्य असते. तेव्हा आपल्या अंतिम श्वासाच्या वेळी माझ्या मनात हीच इच्छा उरली आहे की ईश्वराने जर मला पुन्हा जन्म घेण्याची संधी दिली तर मला हरिश्चंद्रजींसारखा महापुरुष बनवावे. या इच्छेसह मी स्वर्गवासी झालो. आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेली समीक्षा आणि मार्गदर्शन. उपशीर्षक, जीवन संध्या, अंतिम सत्य आणि कथेचा विसर्जन. हा एपिसोड नासिर आणि फिरदौसच्या कथेला एक अत्यंत समाधानकारक आणि दार्शनिक निष्कर्ष देतो, जो कथेचे पात्र, लेखक, शेजारी याच्या अंतिम क्षणांच्या माध्यमातून मांडला आहे. हे कथेतील क्षमा, बदल आणि न्यायाची प्रगती या सर्व विषयांना सिद्ध करते. 1. कथेची पूर्णता, सर्क्युलर नॅरेटिव्ह. नवी पिढी, नवे नाते, शनाया आणि अभिमन्यू यांच्या विवाहाचा निर्णय कथेला एक अद्भुत भावनिक पूर्णता, फुल सर्कल देतो. त्यांच्यात रक्ताचे नाते नाही, पण ते नैतिकदृष्ट्या जोडलेले आहेत. नासिरचा त्याग, कायद्यात दुरुस्ती. नासिर, आता कायदामंत्री, आपला वैयक्तिक अनुभव एका राष्ट्रीय सुधारणेत बदलतो. धर्मांतराची सक्ती रद्द करण्याचा त्याचा निर्णय ही कट्टरतेवर मानवतेचा विजय आहे. 2. नैतिक औचित्य आणि सन्मानाची पराकाष्ठा. लग्न सोहळ्यात फिरदौसने शेजाऱ्याला नवजीवन प्रदाता म्हणून सरन्यायाधीश हरिश्चंद्रजी यांच्याकडून चरणस्पर्श करून घेणे हा शेजाऱ्याला दिलेला सर्वोच्च सन्मान आहे. सहजता, नासिर आणि फिरदौसचे विहीन म्हणून सहजतेने भेटणे त्यांच्या कडू भूतकाळाचा पूर्ण विसर्जन दर्शवते. नासिरच्या अम्मीच्या चेहऱ्यावरील आनंद जुन्या वेदना संपल्याचे प्रतीक आहे. 3. हरिश्चंद्राचे सत्य और महापुरुषाची व्याख्या. अंतिम उलगडा. कथेचा अंतिम उलगडा सरन्यायाधीश हरिश्चंद्र यांच्या आत्मचरित्रात होतो. त्यांनीच तो कायदा सुचवला होता जो त्यांच्या मुलाच्या बाबतीत अनैतिक सिद्ध झाला. थोरपणाची व्याख्या. हरिश्चंद्र यांनी आपली चूक जाहीरपणे स्वीकारली. कोणताही कायदा असा नसावा जो इतरांवर लागू झाल्यावर चांगला वाटतो आणि स्वतःवर लागू झाल्यावर वाईट. नैतिक धैर्यच माणसाला थोर बनवते. पात्र, लेखक याची अंतिम इच्छा की त्याला हरिश्चंद्र यांच्यासारखा थोर माणूस बनवावे कथेला एक प्रेरणादायी निष्कर्ष देते, जिथे नैतिकतेला सर्वोच्च स्थान आहे. निष्कर्ष. मानव परिचय ही एक सशक्त सामाजिक कथा आहे जी नैतिकता आणि प्रायश्चित्ताचे विषय धाडसाने मांडते. ती संदेश देते की माणूस आपल्या चुका सुधारू शकतो. हरिश्चंद्र यांचे नैतिक धैर्य या कथेला प्रेरणादायी बनवते. ही कथा दार्शनिक विचार रंजक पद्धतीने मांडण्यात यशस्वी ठरली आहे. समाप्त.